जर बघितलं मागील लॉकडाऊनच्या अगोदरचा रेकॉर्ड आपण बघतोय आणि मोहन पाटील यांचा विचार केला तर वयवर्ष 55, धावसंख्या आपण जर बघितली 191 चेंडूमध्ये 246 धावा, अतिशय चांगला क्रिकेट यांच्या मार्फत बघायला मिळतोय। आदरणीय सन्मान्य मान्यवरांचा सुद्धा सत्कार केला जाईल। दरम्यान हा चेंडू मात्र अतिशय चांगला, मी विनंती करेन रवींद्र पाटील यांना, सन्मान्य मान्यवर आत्मारामजी ठाकरे यांचा आदर सत्कार आपण करावा अशी मी त्यांना विनंती करेन। सामना सुरू राहील तोपर्यंत शबरान क्रॉस थोडासा मागे आला होता फलंदाज। नक्कीच या ठिकाणी तुम्ही बघतायत सन्मान्य आत्मारामजी ठाकरे यांचा सत्कार केला जातोय। नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत सन्मान्य मान्यवरांसाठी। या ठिकाणी वेळ हा दिला जातो या स्पर्धेसाठी आणि सहकार्य लाभलं जात आहे त्या सन्मान्य मान्यवरांच्या हस्ते। आणि आमचे आयोजक ज्या संघाचे संघनायक डोंगरी मास्टर या संघाचे संघनायक आपण जर बघितलं तर रवींद्र पाटील यांच्या हस्ते तो सत्कार केला गेला। चांगले फलंदाज आपण बघतोय कालच्या दिवसामध्ये विनायक म्हात्रे यांचा विचार केला, अतिशय प्रेक्षणीय फटके स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये आम्हाला बघायला मिळाले होते, मात्र त्यांना धावबेच्या रूपाने ते बाद झालेले आहेत। मोहन पाटील दादा आपण बघितलं मोहन पाटील यांना तर वय वर्ष 55 त्यांचा सुद्धा आहे आणि चांगला क्रिकेट त्यांच्या मार्फत दर्शवला जातोय। आतापर्यंत धावसंख्या मालजीपाडा संघाची 1 धाव आणि 2 चेंडूमध्ये आपण बघू शकतो। दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 1 अशी धावसंख्या। नवघर विरुद्ध मालजीपाडा असा हा बॅटल बेस्ट वर्सेस बेस्ट चालू असलेला सामना। राजू वैती रिवाजचा प्रयत्न, समोरचे पंच त्या ठिकाणी पाहतात मात्र थोडासा डाऊट जो होता स्क्वेअर पंचांकडे पाहिला गेला। तर मोहन पाटील यांनी दर्शवलं होतं की चेंडू बॅटला लागलेला नाहीये। धावफलक आतापर्यंत 1 या धावसंख्येवरती कायम आहे। 3 चेंडू आतापर्यंत टाकून झाले, 3 चेंडूमध्ये 1च धाव देण्यात आलेली आहे। फ्लायटेड डिलिव्हरी ऑन साइडच्या दिशेनं शतरक्षक त्या ठिकाणी आहे चेंडूच्या खाली आणि झेल मात्र सुटलेला आहे। झेल सुटलेला आहे, 2 धावा सहजतेने पूर्ण झालेल्या आहेत। पाहूया काय घडते आणि काय बिघडते। तर 2च धावावरती समाधान मानलं जाईल। धावसंख्या झाली ती 3। मी विनंती करेन आदरणीय सन्मान्य महेंद्रजी पाटील यांचा आदर सत्कार करण्यासाठी प्रभाकरची दिवा यांना। महेंद्रजी पाटील यांचा विचार केला तर नक्कीच सर्व ट्रॉफीज ज्या तुम्हाला बघायला मिळतात तर स्वर्गवासी परशुरामजी दामोदर पाटील यांच्या स्मरणार्थ महेंद्रजी पाटील आणि भूषणजी पाटील यांच्या मार्फत त्या देण्यात आलेल्या आहेत। नक्कीच सफळान क्रॉस करण्याचा प्रयत्न। दरम्यान आपण सन्मानकडे जाऊया। प्रभाकरजी दिवा यांच्या हस्ते महेंद्रजी पाटील यांचा सन्मान केला जातोय। एक शाल त्यांना प्रदान केली जाते, त्यानंतर एक सन्मान चिन्ह या ठिकाणी दिलं जात आहे। मॅच या ठिकाणी सुरू आहे। हा चेंडू मात्र फलंदाज बाद। मी विनंती करेन कॅमेरामन प्लीज आमच्याकडे फोकस करा जरा। तर स्टेजवरती या ठिकाणी तुम्ही बघतात आपल्या मॉनिटरवरती बघायला मिळतात सन्मान्य महेंद्रजी पाटील यांचा सत्कार केला गेला सन्मान्य प्रभाकरची दिवा यांच्या हस्ते। दरम्यान मोहन पाटील कालच्या दिवसामध्ये सुद्धा षटक समाप्त झालेला आहे। अजून एक सन्मान या ठिकाणी करण्याचा बाकी राहिलेला आहे, तो म्हणजे सन्मान्य या मंडळाचे आग्रेकोळी समाज मंडळ रजिस्टर मुंबई ठाणेचे अध्यक्ष आहेत, विद्यमान अध्यक्ष सन्मान्य स्वप्नीलजी भोईर या ठिकाणी उपस्थित। त्यांचा सुद्धा आदर सत्कार करण्यासाठी मी विनंती करेन या ठिकाणी प्रमोद ठाकरे यांना। प्रमोद ठाकरे आपण मंचावरती या आणि सन्मान्य स्वप्नील भोईर जे अध्यक्ष आहेत या मंडळाचे त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतोय। स्वप्नीलजी भोईर यांना विनंती करतोय सत्कार स्वीकारण्यासाठी आपण उभं राहावं।
आणि सत्कार स्वीकारावा अशी मी विनंती करतोय. कॅमेरामॅन या ठिकाणी नक्कीच फोकस झालेला आहे, कॅमेरा फोकस झालेला आहे. आपण बघतोय आपल्या एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जातोय. सर या ठिकाणी तुम्ही आपल्या स्पर्धेसाठी वेळ दिला त्याबद्दल तुमचे सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि या स्पर्धेची आठवण म्हणून तुम्हाला हे आम्ही सन्मान चिन्ह प्रदान करतोय. असं सहकार्य या आयोजकांना राहू द्या हीच नक्कीच नम्र निवेदन तुम्हाला असेल. दरम्यान या मॅचकडे आपण येऊया. धावसंख्या झाली एका षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 2 बाद 3 धावा ह्या धावफलकावरती लागल्यात. प्रसन्न भोईर आणि अंकुश म्हात्रे दोन मधल्या फळीतील हे फलंदाज. ही मधली फळी हे टिकावी लागेल. मधल्या फळीला नक्कीच जोर धरावा लागणार आहे. मालजीपाडा संघ अडचणीमध्ये आलेला आहे आणि नवगड संघ अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. थांबा जरा थोडं थांबा कारण की एक व्हॅन तिकडनं गाडी कार आहे. अरे काय आता उडवली धूल. चला सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती विकास म्हात्रे ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बघा चेंडू कुठे होता, शफळान क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. सकाळपासून आपण बघतोय की पंच अतिशय चांगल्या पद्धतीने अंदाज लावतात आणि शफल झाल्याच्या नंतर ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू वाईड लाईनच्या बाहेर जरी गेला तरी बेनिफिट ऑफ द डाऊट फलंदाजाला देतात. लेग स्पिनचा मारा विकास म्हात्रे यांचा. राईट आर्म ऊर्ध विकेटचा मारा पुन्हा एकदा. आता आउटसाइड द ऑफ स्टंप वाईट चेंडूची नोंद. धाव फलक पुढे सरकतंय 4 या धावसंख्येवरती. धावसंख्या थोडीशी कमी आहे, धावसंख्या वाढवावी लागेल कारण की 5 षटकांचा मॅच आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळेल कमीत कमी 50 धावा कराव्या लागतील. पुन्हा एकदा विकास म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज होतात. ऑन साइडला हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. मात्र डेंजर या ठिकाणी प्रसन्न भोईर मात्र चांगली रन बिटवीन द विकेटचा प्रत्यय देतात. प्रसन्न भोईर फिटनेस अतिशय सुरेख आहे, चांगली फिटनेस आहे आणि त्यामुळे आपण बघू शकतो रन बिटवीन द विकेट अतिशय चांगली आहे. दरम्यान विशाल पाटील मला वाटतं वेळ काढलेला धावसंख्या झालेली आहे ती 6 धावा. आय थिंक कुठेतरी टुर्नामेंट चालू आहे, वेळ काढून या ठिकाणी आलेला आहे. यस डेड बॉलचा इशारा, डेड बॉलचा इशारा. अंकुश म्हात्रे मात्र त्या ठिकाणी सज्ज नव्हते किंवा मग तिकडे काही ना काही हालचाल चालू होती. धावसंख्या कायम म्हणजे 6 या धावसंख्येवरती दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि हे दुसरं षटक ज्यावेळेस टाकण्याची सुरुवात केली होती त्यावेळेस मात्र धावसंख्या भारत कमी होती. 5 षटकांचा हा सामना आहे, अंतिम सामना या स्पर्धेचा. शफळान क्रॉस करण्याचा प्रयत्न स्वतःला आपण बघतोय की सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातोय. थ्रो मात्र या ठिकाणी चांगला होता, नजर नव्हती. फलंदाज कुठपर्यंत पोहोचला याच्यावरती नजर होती आणि आता मात्र आपण बघितलं तर लेग बाईच्या रूपानं या 2 धावा मिळाल्या. 2 धावाने धाव फलक पुढे सरकतोय 8 या धावसंख्येवरती. हा घमासान चालू असणार आहे कारण की प्रत्येकाला या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरायचं आहे. पहिली ट्रॉफी कोणाला हवी आहे ते नक्की त्यासाठी आपण बघितलं की इथं बॅटल चालू आहे आणि या स्पर्धेसाठी नक्कीच पुण्यांदा वेळ संध्याकाळच्या सत्रामध्ये दिलेला आहे. तो आदरणीय सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य श्री कृष्णा पांडुरंग माळी साहेब या ठिकाणी आले, त्यांचे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. विकास म्हात्रे बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा ऑन द कार्पेट बॅक टू द बॉलर. चांगलं क्षेत्ररक्षण असेल, 1 धाव पूर्ण होईल. दुसरा धावाचा प्रयत्न डेंजर वरती थ्रो मात्र खराब थ्रो बघायला मिळतोय. मालजीपाडा संघासाठी वेलकम धावा येत आहेत. काय घडेल आणि काय बिघडेल मात्र 3 धावा सहजतेने पूर्ण होताना दिसतात. तारांबळ उडालेली आहे बघा.
जोशमध्ये आल्याच्या नंतर जसं म्हटलं होतं की काही क्षण थांबायचं असतं, विचार करायचा असतो. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये थांबून जमत नाही, काही क्षणामध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो. इथे मात्र निर्णय घेतला होता सचिन मात्र यांनी की स्ट्राईक एंडवरती थ्रो करायला हवा, मात्र तो निर्णय चुकला आणि या ठिकाणी आपण बघतो काही धावा एक्स्ट्रा गेल्या. मैदानामध्ये पाणी पाठवून द्या. 2 चेंडूच्या नंतर पुन्हा ऐकत जा, 2 चेंडूच्या नंतर पाणी पाठवत जा. आणि या ठिकाणी आपण बघतोय मालजीपाडा संघाचे काही महिला वर्ग आलेला आहे, त्यांना विनंती असेल मंचावरती आपण या. आउटसाइड द ऑफ व्हाईट चेंडूची नोंद आली, धावफलक एक्स्ट्राने वाढलेला आहे. ज्या महिला भगिनी आल्या असतील क्रिकेट पाहण्यासाठी किंवा पाठीराखे म्हणून, तर आपल्याला मंचावरती येण्याची विनंती केली जाते. त्यांच्या प्रतिनिधी येस या ठिकाणी सन्मान्य मान्यवर बसलेत, माळीसाहेब बसलेत, त्यानंतर इतर मान्यवर बसलेत, त्या ठिकाणी बसण्याची तुम्हाला विनंती केली जाते. ऑन द कार्पेट, क्या बात आहे, ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो, क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख. ओ मात्र फंबलिंग झाली, त्यामुळे आपण बघू शकतो हो नशिबाची साथ अंकुश मात्र यांच्या जोडीला. आपण अंकुश पाटील त्या ठिकाणी आहेत, अंकुश पाटील या ठिकाणी आहेत, त्यांना नशिबाची साथ मिळते. धाव संख्या झालेली आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती. विकास मात्र बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे त्यांनी. ऑफसाईडच्या दिशेनं लेट कट, एक धाव मिळेल, कदावरती समाधान मानावंच लागेल का. नक्कीच चांगला थ्रो होता, षटक समाप्त झालं. पाणी पाठव मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या आपण बघतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा ह्या धावफलकावरती लागल्यात. अतिशय सुरेख अशी चालू असलेली मॅच बघायला मिळते मालजीपाडा विरुद्ध नवघर भाईंदर. या 2 संघादरम्यान हा सामना सुरू आहे. या षटकामध्ये 12 धावा घेतल्यात, नक्कीच चांगली सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा विनंती केली जाते कोणी महिला वर्ग जर या ठिकाणी आला असेल मॅच बघण्यासाठी, तुम्हाला मंचावरती येण्याची विनंती केली जाते आयोजकांच्या मार्फत. काय घडेल काय बिघडेल या येणाऱ्या काही षटकांमध्ये. 3 षटकांचा खेळ अजून सुद्धा शिल्लक आहे या फायनल मॅचच्या पहिल्या इनिंगचा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जाईल, त्या पद्धतीने तो गोलंदाजी करेल, किती धावांवरती समोरच्या संघाला तो थांबवेल हे याची डोळा तुम्हाला बघायला मिळणार. दरम्यान धाव संख्या आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून बघायला मिळत असेल, झालेली आहे ती 15 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. एका बाजूने मालजीपाडा संघ आटोकाट प्रयत्न करतोय जास्तीत जास्त धावा बनवण्याचा, तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय की त्यांची अपोजिट साईड मालजीपाडा संघाची अपोजिट पार्टी आपण जर बघितली, अपोजिट संघ जर बघितला, तर नवघर भाईंदर हा संघ एक चांगला क्रिकेट दर्शवण्याचा प्रयत्न करतो. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, त्याचा क्लास, त्याचा दर्जा या ठिकाणी दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. एक समुद्राच्या या बाजूचा संघ, एक समुद्राच्या त्या बाजूचा संघ, एक विरार परिसरातला संघ जर बघितला, पालघर जिल्ह्यातला एक संघ, तर एक ठाणे जिल्ह्यातला संघ. या 2 संघांदरम्यान, 2 मातब्बर संघांदरम्यान चालू असलेला हा सामना. पहिला चेंडू गोलंदाज संतोष यांच्या मार्फत एज लागलेला आहे. लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूने दिशा बदललेली आहे, मिसफील्ड झाली आणि या ठिकाणी 2 धावा. 2 धाब्यानं धावफलक थोडासा पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा लागल्या त्यात 17 धावा, धावसंख्या 17. अंकुश यांचा पहिला चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रसन्न यांचा, आणि प्रसन्न यांचा विचार केला
तर नक्कीच त्यांच्या नावावरती सुद्धा मालजीपाडा संघाकडनं खेळताना 110 चेंडूमध्ये 166 धावा आहेत, म्हणजे टॉप 10 मध्ये ते सुद्धा आहेत फलंदाजीमध्ये मागील वर्षामध्ये. ओ हो वेगवान चेंडू बघा, एखाद्या यंग गोलंदाजाला लाजवेल असा हा स्पीड आहे, असा हा वेग आहे. चांगली दरम्यान धावसंख्या झालेली आहे ती 17. ऑन साइडच्या दिशेनं शतरक्षक चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी चूक होत नाहीये, फलंदाज बाद. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं. थँक्यू डीजे. आमच्या राईगावमध्ये सुद्धा ही पूर्ण मॅच जेवढे खेळाडू आहेत त्यांच्या घरोघरी बघितले जाते आणि तिथून आम्हाला फोन आलेला की चांगलं समालोचन करतायत सागर माळी, तर त्यांना मी आमंत्रित करतो 16 आणि 17 तारखेला नाईट स्पर्धेला तुम्ही आमच्या मैदानावर समालोचन करण्यासाठी या. थँक्यू सर. मात्र आधी मला वही बघावं लागेल आणि नंतर येस नाईटला असलो तर नक्कीच येईनच मी. तर धन्यवाद. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करतात. अशी शाबासकीची थाप पडल्याच्या नंतर थोडासा 26 के शिना जो आहे तो 56 का होतोय, तर त्यामुळं बरं वाटतं. आणि मॅचवर क्रिकेटरकडनं मास्टर क्रिकेटर्सकडनं ही मिळालेली थाप नक्कीच प्रेक्षणीय आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. आउटसाइड टॉप स्टंप, शरीरापासून दूर चेंडूला खेळवण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा वेग बघा, एखादा यंग गोलंदाज बघत असेल, नवीन मुलं जर बघत असतील आमच्यासारखी लगेच किंवा मग नवीन क्रिकेटर बघत असतील तर हे मास्टर क्रिकेटर आहेत. वेग बघा अतिशय चांगला आहे आणि या वेगामध्ये बीट केलं जात आहे. ओहो बॅकफुट पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू त्या ठिकाणी आडलेला आहे. मात्र 2 धावा नक्कीच या ठिकाणी पूर्ण होतील. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा लागल्या झाल्यात त्या 20. अतिशय चांगली क्रिकेट अंकुश पाटील यांच्या मार्फत काल सुद्धा चांगलं क्रिकेट बघायला मिळालं होतं. त्यानंतर पारितोषिक सुद्धा त्यांना मिळालं होतं. धावसंख्या झालेली आतापर्यंत एकूण जर बघितली तर 20 धावा ह्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. कालपासून बघतोय अतिशय चांगलं नेटकं आयोजन. गॅप मध्ये चेंडू टाकायचा होता, स्ट्रेट टू द फिल्डर गेला. शतरक्षक होता, शतरक्षकाच्या हाताला चेंडू चाटून धरणीला लागलाय. आणि इथे मात्र आपण बघू शकतो काय घडलंय, तर जेल हा सुटलेला आहे. टेक द कॅच अँड विन द मॅच. इथे कॅच सोडलेला आहे, मात्र एक गडी या ठिकाणी गमावला. 2 धावा दिल्या, धावफलक पुढे सरकला 22 या धावसंख्येवरती. लक्षात घ्या तिसरं षटक मार्गस्थ आहे. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू खाली. राजू वैती येण्याचा प्रयत्न करतात. चेंडूने दिशा बदलली आहे आणि मालजीपाडा संघाला पुन्हा एकदा खुश होण्याची संधी दिलेली आहे. चौकार. तर सागर भाऊ, तुम्हाला या मास्टर स्पर्धेचा इतिहास थोडा मी सांगतोय. 1989ला त्यावेळेला अरुण कुमार वैद्य पट्टांगण राई हे नाव होतं आणि आत्ताचे विद्यमान नगरसेवक सन्मान्य विनोदजी म्हात्रे साहेबांनी ती 40 वर्षावरील स्पर्धा भरवली होती. आणि त्यावेळेला फक्त 6 संघ होते, मात्र ते 6 संघ आगरी कोळी नव्हते, सर्व इतर समाजातील पण होते, फक्त 40+ होते. त्याच्यानंतर 2002ला ही संघटना आगरी कोळी झाली. ही संघटना आत्तापर्यंत कार्यरत आहे. जवळजवळ 19 वर्ष या मंडळाला झालेली आहेत आणि त्याचं अप टू डेट धर्मदाय आयुक्ताकडे रजिस्ट्रेशन, त्यांचा जमा खर्च अप टू डेट पूर्ण आहे.
अतिशय चांगली माहिती सन्मान्य अध्यक्षांच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. हे धावसंख्या आपण थोडंसं नजर मारूया. 26 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 3 षटकं टाकून झाल्यात. विलास या ठिकाणी आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि 3 गडी बाद झालेले आहेत. आपण बघू शकता की अतिशय चांगला, मी म्हणेन मागील वर्षाचा रेकॉर्ड सुद्धा माझ्यापर्यंत आता या ठिकाणी पोहोचवलेला आहे, म्हणजे कालपासून पोहोचवलेला आहे. तो सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. ओ जितू राऊत मात्र या ठिकाणी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतात. जसा जसा चेंडू डॉट जाईल तसा जसा प्रेशर येईल आणि जसे जसे धावा येतील तसा तसा बॅट चांगली चालेल. जितू राऊत यांनी काल पहिल्या चेंडू ते षटकार मारला होता. अतिशय चांगली फलंदाजी आहे जितू दादा यांची. मात्र आपण बघतोय आज कुठपर्यंत कारगर होतील. आपण बघू शकतो 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव. बघा चर्चेची गरज असते. जसं म्हटलं जातं की सुबह की चाय और बडे लोगों की राय. नक्कीच मोठ्या माणसांची जी सल्ला असतो किंवा मग राय असते, मदत असते, ती घ्यायला हवी असते. मात्र अंकुश पाटील त्या ठिकाणी नक्कीच सल्ला देतात की कशा पद्धतीने खेळायला पाहिजे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट फ्लो अतिशय चांगला आहे. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातात. थ्रो मात्र थोडासा अपुरा आहे, खराब थ्रो आलेला आहे. शतरक्षक बॅकिंग साठी आहे तरी सुद्धा 2च धावा या ठिकाणी मिळाला. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकला गेला. धावसंख्या 28 धावा. आपण जर बघितलं कालपासनं टॉप 10 गोलंदाज, टॉप 10 फलंदाज, कोणी कोणी किती किती पारितोषिक मारले आहेत हे सुद्धा आपल्यापर्यंत बघायला मिळालं. आणि मालजीपाडा संघ गेल्या मोसमामध्ये सुद्धा क्रमांक 1 वरती आपल्याला बघायला मिळाला होता. फ्राटा मोर द विकेट. ओ ऑन साइडला 1 बाम, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. फूलों सा चेहरा तेरा, कलियों सी मुस्कान है. फूलों सा. धन्यवाद 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 डीजे. इथे वेळ थोडासा कमी आहे. जितू दादा यांच्याबद्दल हे गाणं नक्कीच असावं कारण की स्माइल थोडीशी आली असेल. आणि मलजीपाडा संघाचा इतिहास तर या ठिकाणी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा त्याच दिशेनं, पुन्हा एकदा तसाच चेंडू. आता मात्र 1 धाव पूर्ण होत्या. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण बघतो जे गोलंदाज आहेत विलास यांच्या हातापर्यंत चेंडू पोहोचण्यासाठी थोडासा विलंब झाला. त्यामध्येच 2 धावा उरकल्या गेल्या. धावफलक पुढे सरकवला गेला. जाऊन पोहोचला तो 34 या धावसंख्येवरती. 4थं षटक मार्गस्थ आहे. 40च्या आसपास जाण्याचा प्रयत्न केला जातोय. आतापर्यंत एकूण चेंडूचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडूने दिशा बदललेली आहे. चेंडूने उंची घेतलेली आहे आणि हा चेंडू डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करतोय. चौकार. नक्कीच 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 आपण बघतोय आगरी कोळी या मंडळामार्फत ही स्पर्धा आयोजित झालेली. धावसंख्या 38 धावा, 38 रन ऑन दी स्कोर बोर्ड. 38 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि शेवटचं षटक आता मार्गस्थ होण्याच्या तयारीमध्ये आहे. आपण बघू शकतो आगरी कोळी समाज मंडळाच्या मार्फत ही स्पर्धा अंतर्गत खेळवली जाते आणि या वर्षाची 34 स्पर्धा लॉकडाऊन नंतर. लॉकडाऊन अगोदरचा इतिहास आपण जर बघितला तर मान्यवरांच्या माहितीसाठी की 2019 आणि 20 साठी मालजीपाडा संघाने 3 वेळा प्रथम क्रमांक पटकावलाय आणि 1 वेळा द्वितीय क्रमांक, म्हणजे टॉप ऑफ द टेबल हा संघ आहे. या ठिकाणी फलंदाजी करतोय तो. त्यानंतर नवघर मास्टर, म्हणजे मला वाटतं जो आता खेळतोय नवघर मास्टर संघाने 2 वेळा प्रथम क्रमांक आणि 2 वेळा द्वितीय क्रमांक, म्हणजे या 2 संघांमध्ये चुरस चाललेले आहे या वर्षामध्ये सुद्धा. नक्कीच हो नक्कीच आपण जर बघितलं तर मालजीपाडा संघ या वर्षामध्ये काही स्पर्धा त्यांनी आपल्या खिच्यामध्ये टाकलेल्या आहेत. नवघर संघ सुद्धा आज आपण बघतोय फायनल मध्ये खेळताना बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजय म्हात्रे. राईट मोर द विकेट.
ओव्हरपेज डिलिव्हरी स्टेट खेळण्याचा प्रयत्न आणि उंच पुरा असा गोल त्या ठिकाणी शतरक्षक आहे. मी म्हणेन अतिशय चांगलं शतरक्षण झालेलं आहे. राजन म्हात्रे त्या ठिकाणी होते आणि राजन म्हात्रे यांच्या मार्फत अतिशय चांगलं शतरक्षण झालेलं आहे. आणि हा जो गोलंदाज आहे अजयजी म्हात्रे यांच्याबद्दल नक्कीच मानाने त्यांना नक्कीच या ठिकाणी सन्मानित करणार आहोत आणि केलं जाईल, कारण की भारतीय डिसेबल संघाचा हा सदस्य आहे लेदर क्रिकेटचा, सीझन क्रिकेटचा. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, चेंडूने दिशा बदलली. त्या ठिकाणी आपण बघू शकतो वेग कमी झाला होता, असं वाटत होतं शतरक्षक त्या ठिकाणी की कोंबड सुद्धा धावत होतं आणि आय थिंक चेंडू हा कोंबडीला लागला असावा असं म्हटलं जात आहे. मात्र धावफलक पुढे सरकतोय 42 या धावसंख्येवरती. अजयजी म्हात्रे यांचा जर विचार केला तर भारतीय डिसेबल संघाचे सदस्य राहिलेले आहेत हे खेळाडू आणि ते आज आपल्या समोर खेळताना बघायला मिळतात. म्हणजे अनुभव बघा किती आहे नवघर बांदर संघामध्ये, क्या बात आहे. आणि पहिल्या मॅच मध्ये आपण जर बघितलं तर मेडन विकेट 3 विकेट घेतले होते आणि मेडन ओव्हर टाकली होती. एकमेव गोलंदाज होता. वाईट आलेली आहे, धावसंख्या पुढे सरकलेली आहे 43 धावा 43. आता 42 होती. 4 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. नक्कीच आम्ही टोटल सुद्धा टॅली करून तुम्हाला सांगणार आहेत नंतर. हो 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 निर्धाव चेंडूची समाप्ती बघा. अनुभव केवढा चांगला आहे, अनुभव केवढा चांगला आहे की या अगोदर आपण जर बघितलं तर एक वाईट चेंडू हाताळला होता, त्यानंतर मात्र लगेच डॉट. 3 चेंडू आता शिल्लक आहेत. धावसंख्या झाली ती 43 धावा. मोठ्या पटक्यांची दरकार आहे, मोठ्या पटक्यांची गरज आहे, मात्र ते मोठे पटके काही लागत नाही आहेत. एक धाव नक्कीच मिळेल, एखाद्यापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. धाव फलक पुढे सरकला गेला 44. 2 चेंडूचा खेळ अजून सुद्धा शिल्लक आहे. एकूण षटकारांचा विचार केला तर जवळजवळ गेल्या वर्षाचे षटकार विचार केले तर 221 षटकार लागलेले आहेत आणि गेल्या वर्षीचे एकूण चौकार जर बघितले तर 519 चौकार एकूण लागलेले आहेत. अतिशय चांगलं माहिती संग्रहण तुषार पाटील अँड कंपनी यांच्या मार्फत केली जाते. सुपर. तुषार दादा कालपासून या ठिकाणी स्कोरिंग करतात, अतिशय चांगली स्कोरिंग आम्हाला बघायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे, मात्र तरी सुद्धा आपण बघितलं तर गडी हा बाद झालेला आहे. जितू राऊत हे बाद. नवीन फलंदाज किशोर म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये सातत कालच्या दिवसामध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती आणि किशोर म्हात्रे यांच्या फलंदाजीवरती सामना नक्कीच चांगल्या स्कोअरमध्ये नेऊन ठेवला होता. धाव फलक आतापर्यंत जर बघितलं तर 44 धावा आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 50 पर्यंत जायचं असेल तर एका मोठ्या पटक्याची दरकार आहे, मोठ्या पटक्यांची गरज आहे. मग आपण जर बघितलं बाउंड्री लाईनवरती भरपूर समोर काव कॉर्नर पासून लॉंग ऑन पासून आणि लॉंग ऑफ तसेच डीप स्वीपर कव्हर पर्यंत पूर्णपणे क्षेत्ररक्षण हे डीप लावण्यात आलेलं आहे. ओ मोठा फटका आहे का, प्रश्नचिन्ह आहे का, तर यस या प्रश्नचिन्ह होतं आणि फलंदाजाने आपला क्लास दर्शवलेला आहे. या ठिकाणी धाव संख्या झाली ती 50 आणि 51 धावांचं लक्ष्य. क्या बात आहे. क्लासेस परमनंट फॉर्मेस टेम्पररी. धाव संख्या आपण बघतोय 5 षटकांमध्ये 51 धावांचं लक्ष्य. यस डीजे. भेटीसाठी माझा जीव तळमळ.
फिरून पाण्या विनारे चेहऱ्याचा डोळे फिरून पाण्या विनारे दशाखाली घास माझ्या पाण्यात राया भावी माझी प्रेरणा दैना रे तिच्या बिना जीव माझा राहिना राया भावी माझी दैना दैना रे तिच्या बिना जीव माझा राहिना धन्यवाद धन्यवाद डीजे. विनंती असेल नवघर भाईंदर संघाला आमच्या उजव्या साईडला तुम्हाला बसण्यासाठी खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या खुर्च्यावरती आपण बसा अशी मी विनंती करेन. आणि मालजीपाडा संघाला विनंती असेल की मालजीपाडा संघ जो आहे त्यांना विनंती असेल आपण आमच्या डाव्या साईडला मंचावरती येऊन बसलं तरी सुद्धा चालेल. मात्र जे फलंदाजी करणारा संघ आहे त्यांना आमच्या उजव्या साईडला बसण्यासाठी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय. इकडे बसा नवघर संघ या साईडला बसा. बसलेत का? फक्त रस्ता सोडा त्या साईडचा. जिना जिना तर थोडासा वेळ आपल्याकडे नक्कीच आहे. या ठिकाणी सामन्याला सुरुवात होणार आहे थोड्याच वेळात. मात्र दरम्यान आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनी कालच्या दिवसामध्ये आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य हे दिलं होतं. तर या ठिकाणी मी विनंती करेन आदरणीय अंकुश तांबडे यांना विनंती करेन की आपल्या हस्ते विनोद भोईर यांचा सत्कार आपण करावा अशी मी तुम्हाला विनंती करतोय. आमचे कॅमेरामॅन नक्कीच फोकस करतील या मंचावरती होत असलेल्या सत्काराविषयी. प्रभाकर दिवा यांच्या मार्फत फोटो सुद्धा घेतला जाईल. विनोद म्हात्रे कालच्या दिवसामध्ये अख्खा चहा सर्वांना चहा पोहोचवण्याचं काम बनवून देण्याचं काम विनोद भोईर यांच्या मार्फत केलं. त्याबद्दल विनोद भोईर यांचे आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. तर मला वाटतं युग पाटील यांच्या मार्फत 500 रुपये आलेले आहेत. अंकुश पाटील या खेळाडूला स्वप्नील सर नक्कीच काही प्रश्न आहेत. ज्यावेळेस काल आलो होतो त्यावेळेस विचार केला होता आणि असं वाटलं होतं की सहज सोप्या पद्धतीने स्पर्धा होत असेल. मात्र काल आणि आज माहोल बघितल्याच्या नंतर अध्यक्ष या नात्यानं नक्कीच काय वाटतं सांभाळणं कुठपर्यंत कठीण जातं. अध्यक्षपद नक्कीच म्हटलं म्हणजे एकदम जिम्मेदारीचं काम आहे. आणि ज्यावेळेस काही क्षुल्लक वाद किंवा मग इतर वाद होत असतात त्यावेळेस तुम्हाला ते मिटवणं थोडंसं कठीण जातं. त्यावेळेस तुमच्या मंडळाचं काय पवित्र असतो सर? आपल्या भविष्य काळामध्ये कुठल्याही मंडळाचं नेतृत्व करताना चुका होतात, काही मागे बोललं सुद्धा जातं, हे होतच असतात. जेव्हा तुम्ही नेतृत्व कराल तर या गोष्टीला तुम्हाला सामोरं जावंच लागणार आहे भविष्य काळामध्ये. मात्र जे आमच्या मंडळामध्ये 14 संघ खेळत आहेत ते अतिशय चांगले संघ आहेत. समजूतदारपणाने क्रिकेट खेळतात. थोडेफार वाद होतात कारण आगरी समाज आहे. आगरी समाजामध्ये वाद नाही झाले तर मग समाजाचं नाव खराब होते. त्यामुळे आगरी समाजामध्ये होतं हे, तुम्ही कुठेही खेळा. कारण काही लोक बोललेली सुद्धा आहेत की 100 किंवा 10 आगरी लोक एकत्र राहू शकत नाहीत. तेच जर तुम्ही जैन, गुजराती, मारवाडी लोक तुम्ही 1000 माणसंसुद्धा एकत्र राहतील. तर माझं एकच मत आहे की आपल्या आगरी समाजाला पुढे जाण्यासाठी जेवढे प्रयत्न माझ्याकडून होतील तेवढं मी प्रयत्न करीन. आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण कुठेही गेलो तरी आगरीमध्ये बोलायला पाहिजे, कारण ती आपली भाषा आहे. आज केवढे मोठ्या पदावर आगरी लोक आहेत पण त्या आगरी भाषा बोलतात. मी महानगरपालिकेमध्ये सुद्धा बघतो भाईंदरमध्ये आगरी भाषा बोलतात. तर आपण आगरी भाषा टिकवली पाहिजे आणि जे काही आपापसात वाद असतील ती चर्चा करून मिटवले पाहिजेत, कारण भांडणाने कोणतंही काही होत नाही आहे. हा माझा वैयक्तिक विचार आहे. नक्कीच अतिशय चांगला माहिती या ठिकाणी आपण दिलेली आहे. आणि आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी तुम्ही कोळी सुद्धा त्यामध्ये जोडलेला आहे, त्यामुळं अजून थोडासा व्याप वाढला असेल. कारण की 2 वेगवेगळ्या घटकांना तुम्ही एकत्र करतात किंवा मग एकत्र घटकांना सांभाळतात.
नक्कीच चांगली गोष्ट आहे. आणि त्यामध्ये तुम्ही एक चांगली गोष्ट या ठिकाणी ग्रामीण पट्ट्यासाठी 2 जे आदिवासी समाजाचे खेळाडू तुम्ही दिलेले आहेत त्याबद्दल तुमचे हार्दिक आभार. कारण की त्याच खेळाडूंना सुद्धा या ग्रामीण पट्ट्यामध्ये खेळायची संधी मिळणार आहे सर. सागर भाऊ, एक दुसरी गोष्ट मी सांगायची राहिलो, ती जवळजवळ 2-3 वर्ष डोंगरीपाडा हा संघ खेळतोय, पण कधी त्यांचा वाद नाही, कधी त्यांचं म्हणजे त्यांची स्पर्धा सुद्धा चांगली होते. मागच्या वेळेला सुद्धा मी आलेलो, अतिशय चांगली स्पर्धा झालेली. आणि ते जर आमच्या मंडळामध्ये बघितलं तर भलेही त्यांनी बक्षीस मारलं नसेल, पण ते चांगलं क्रिकेट खेळतात आणि प्रामाणिकपणे क्रिकेट खेळतात. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत या संघासाठी, कारण की अतिशय चांगलं काम डोंगरीपाडा या संघाच्या मार्फत रवींद्र पाटील अँड कंपनीच्या मार्फत केलं जातं. तर त्याबद्दल आपण जर बघितलं तर नक्कीच ते तारीफच्या योग्य आहेत, स्तुतीच्या योग्य आहेत. चला सामन्याला सुरुवात होते. किती धावांची गरज आहे तर 51 धावांची गरज आहे. मालजीपाडा संघ आपण बघतोय की मोहन पाटील हा एक असा खेळाडू आहे. मोहन पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते टॉप 10 गोलंदाजामध्ये सुद्धा आहेत आणि टॉप 10 फलंदाजामध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे आपण जर बघितलं तर अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि अनुभवी खेळाडू. या सामन्याला सुरुवात होते. पंच रुपेश मिस्त्री यांचा इशारा येतोय का सामन्याला सुरुवात होते. टॉप 10 गोलंदाजामध्ये मोहन पाटील मालजीपाडा संघाकडून खेळताना 29 विकेट. काय जबरदस्त गोलंदाजी. फक्त 188 धावांमध्ये 29 विकेट घेणं हे नक्कीच एक चांगलं काम या ठिकाणी बघायला मिळतंय. आणि त्यामध्ये दुसऱ्या त्याच्या खालोखाल आपण जर बघितलं तर मालजीपाडा संघाचे प्रसन्न भोईर आहेत. म्हणजे गोलंदाजीमध्ये मालजीपाडा संघाचा दबदबा आहे. आता तो दबदबा नक्कीच या ठिकाणी कायम राहील की मग नवगर संघ या ठिकाणी त्याला भेदेल. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑन साईडला फक्त चेंडूला दिशा दिली जाते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते प्रसन्न भोईर, चूक झाली. थ्रो मात्र थोडासा खराब आला. परिणाम आपण बघतोय धाव फलक 2 ने सुरुवात झाली. श्री गणेशा झाला. धावसंख्येचं अकाउंट हे उघडलं गेलं. कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं धनेश्वर या संघामध्ये अतिशय चांगला खेळ केला होता. आज मला वाटतं ते इंजर्ड आहेत, मैदानाच्या बाहेर आहेत. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये हरीश दादा म्हात्रे या ठिकाणी आपण बघतोय उशिरानं आले होते. ते आज इन मध्ये आहेत, प्लेइंग 11 मध्ये आहेत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतात. लॉंग ऑनला आपण बघतोय की विनोद हे उभे आहेत. बघा सरळ बॅटने खेळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जातोय. प्रसन्न झपकनवरती चेंडूवरती आलाय आणि चेंडूला फील्ड केला जाईल का तर नक्कीच थोडासा नक्कीच कोसळला होता क्षेत्ररक्षक. बघा 40+ हे खेळाडू आहेत. केवढं डेडिकेशन आहे, केवढं आपण बघतोय की 100% प्रयत्न केले जातात. काय जबरदस्त क्रिकेट खेळलं जात आहे एका ट्रॉफीसाठी. आणि मोगरपाडा या ठिकाणी ह्यांचाच लॉटमध्ये या 2 संघांचं नाव आलेलं आहे. मला वाटतं शनिवारी पहिल्या दिवसामध्ये हीच पहिली मॅच असणार आहे. मात्र आज जे संघ खेळतात, आज जे खेळाडू खेळत आहेत, एक तो प्रेशर असतो मेंटली, तो नक्कीच आता बघायला मिळणार आहे. कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं मोगरपाडा आणि मालजीपाडा असा सामना झाला होता आणि बापाण्याला ती फायनल झाली होती. तर एक चांगलं क्रिकेट बघायला मिळत आहे. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू खाली येण्याचा प्रयत्न होत नाहीये. 1 बाउंड चेंडूला कलेक्ट केला जाईल, फेकला जाईल. आता मात्र 2 धावेनं धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. ते म्हणजे 5 या धाव संख्येवरती. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. ओहो हो हो, ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल. विनोद यांची तिथे मिसफील्ड झाली. स्ट्राईक एंडवरती थ्रो, सिंगल डबल वरती या ठिकाणी नक्कीच चांगलं काम केलं जात आहे आणि ते काम या ठिकाणी बघायला मिळत आहे. नक्कीच 3 षटकारांसाठी 1000 रुपये असतील किरण पाटील यांच्याकडनं. 3 चौकारांसाठी सुद्धा 1000 रुपये असतील. ते म्हणजे आदरणीय किरण पाटील यांच्या मार्फत पारितोषिक जाहीर झालेलं आहे या नवगर संघाच्या फलंदाजांसाठी. 3 चौकारांसाठी 1000 आणि 3 षटकारांसाठी सुद्धा 1000. धावसंख्या आहे ती एकूण 7 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शॉर्ट पिच डिलिव्हरी, हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली. हितेश आणि या ठिकाणी फलंदाज बाद.
काय जबरदस्त फटका होता, मला तेवढ्याच चांगल्या पद्धतीने हितेश याने स्वतःला त्या चेंडूच्या पुढे झोकून दिलं होतं आणि त्यामुळे आपण बघू शकतो की फलंदाज बाद करता आलं. जो कुठला फलंदाज बाद झालाय तर नक्कीच आपण बघू शकतो सचिन हे बाद झालेले आहेत. धावसंख्या आतापर्यंत 7 या धावसंख्येवरती 7 धावा धावफलक करते. 51 धावांचं टार्गेट चेस करत असताना पहिलं षटक मार्गस्थ होतं आणि त्या पहिल्या षटकाचा पुढचा चेंडू आपण जर बघितला कुठला कितवा चेंडू आहे तर एकूण 6वा चेंडू या ठिकाणी नेक्स्ट चेंडू आपल्याला बघायला मिळेल. धाव संख्या झाल्या त्या 7 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चेंडू टाकून झाले ते 5. मोहन पाटील शेवटचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. शेरापासून चेंडूला दूर काढण्याचा प्रयत्न केला जातोय. जितू राऊत त्या ठिकाणी आहे, चेंडूवरती झपकून आलेले आहेत. मात्र इथे आपण बघतोय जे फलंदाज होते सचिन मात्र त्या ठिकाणी थोडेसे ढासळले होते, कोसळले होते. त्यामुळे आपण बघू शकतो महेश त्या ठिकाणी थोडेसे कोसळले होते. त्यामुळं हे दुसऱ्या धावाचा प्रयत्न हा अपुरा झाला. एक षटक समाप्त झाला. धावसंख्या 8 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. चला जाऊया डीजे यांच्याकडे, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूने लक्ष केंद्रित करूया. पोरगी माझ्या मामाची लाईन मारते माझ्यावर, लाईन मारते माझ्यावर. तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन. जसं म्हटलं जातं की कधीही आव्हान कितीही मोठं असायला हवं, मात्र चालत राहायचं असतं. चालल्यानं तुमची मंजिल असते, तुमचं जे लक्ष असतं तिथपर्यंत तुम्ही पोहोचत असता. आणि कधी असं ऐकलंय की अंधाराने सूर्यप्रकाशाला थांबवलंय. ज्यावेळेस सूर्यप्रकाश येत असतो त्यावेळेस अंधार हा मिटत असतो. आणि त्याच पद्धतीने तुमची मेहनत करावी लागणार आहे. ती मेहनत तुमच्या फळाला या ठिकाणी आपण बघतोय की सहजतेनं पार करण्याची ताकद ठेवीत असते. इथे मात्र महेश मला वाटते त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आहेत. यस 3 विकेटसाठी सुद्धा, विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 1000 रुपये असतील सन्मान्य किरण पाटील यांच्या मार्फत. लेफ्ट आर्म विकेटचा मारा, हवेमध्ये चेंडू, शतरक्षक त्या ठिकाणी आहे. प्रसन्न भोईर त्या ठिकाणी चेंडूला उचलतात, फेकतात, थ्रो मात्र अपुरा. आणि या ठिकाणी 2 धावा सहजतेनं पूर्ण. क्या बात आहे, क्या बात आहे. बघा अनाव तिकडे कमिटमेंट चालू आहे आणि प्रसन्न यांच्या मार्फत हा अपुरा थ्रो जर बघितला त्यामुळे 2 धावा या एक्स्ट्रा आल्या असं म्हणावं लागेल. धावसंख्या 10 धावा. विकेट हॅट्रिक साठी किरण पाटील यांच्याकडनं 1000 रुपये असतील असा त्याने आत्ताच जस्ट आपल्या फोनवरती या ठिकाणी कळवलेला आहे. आणि चौकाराच्या हॅट्रिक साठी, षटकाराच्या हॅट्रिक साठी सुद्धा 1000 रुपये असतील. क्या बात आहे. सर्वांना संधी दिली जाते. विनोद लेफ्ट आर्म विकेट. व्हॉट आर डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू, सबमरिंग डिलिव्हरी. दॅट इज अतिशय चांगला गोलंदाजीचा पृथक्करण बघायला मिळत आहे. काय घडतंय, काय बिघडतंय. विनोद यांच्या मार्फत मात्र चांगली गोलंदाजी केली तर उंचपुरा असा गोलंदाज आहे. डाहुऱ्यातनं गोलंदाजी करतोय. वॉटर डिलिव्हरी, अपील, अपील झालेली आहे. मात्र इथे काय घडतंय आणि काय बिघडतंय. किशोर मात्रे बघा, चांगली अपील आहे, उत्साह आहे, अपेक्षा नक्कीच होती, मात्र विश्वास नव्हता अपील मध्ये. फक्त किपर. धावसंख्या झालेली आहे ती 10. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत विनोद यांचे. एज लागलेला आहे. शतरक्षक त्या ठिकाणी कोण आहेत मागे तर नक्कीच आपण बघितलं. 1 धाव नक्कीच झाली. मोहन घरत यांच्या मार्फत शतरक्षण झालेलं आहे. तसेच चांगलं शतरक्षण आहे. विनोद चांगली गोलंदाजी आतापर्यंत मालजीपाडा संघ चांगली गोलंदाजी करतोय. आपण जर बघितलं टॉप 10 गोलंदाजामध्ये 2 गोलंदाज हे आपण बघतोय की मालजीपाडा संघाचे होते. मोहन पाटील आणि प्रसन्न भोईर. त्यानंतर मोहन घरत सुद्धा आहेत. सुंदर शॉट आहे, सुंदर टायमिंग आहे. चेंडू अडलेला आहे. नशीब नक्कीच या ठिकाणी साथ देत नाहीये.
नशीब साथ देत नाहीये ते म्हणजे नवघर संघाला, आणि म्हटलं जातं की नसीब बहादुरों का साथ देता है, नसीब बहादुरों का साथ देता है. धाव फलक 2 ने पुढे सरकला गेला. 13 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. प्रत्येक जण मोठ्या ट्रॉफीवरती नजर ठेवून आहे. 2 संघांपैकी कोणाला ती मोठी ट्रॉफी मिळणार आहे, जे आपल्याला लाभलेले आहे सन्मान्य महेंद्रजी पाटील आणि भूषणजी पाटील यांच्या मार्फत. त्या ट्रॉफीकडे सर्वांचं लक्ष आहे आणि त्यासाठी चाललेला हा सर्व आटापिटा आहे. लेफ्ट आर्म द विकेटचा मारा, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. मग चेंडूच्या खाली पोहोचला होता फलंदाज. ही एक चांगली पद्धत आहे, मात्र लेग बायचवर पण धावफलक पुढे सरकेल. चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न केला होता आणि अर्थातच लेदर क्रिकेटचा अनुभव असल्यामुळे चेंडूला पिकअप करण्याचा प्रयत्न हा नक्कीच करताना बघायला मिळतात. धाव संख्या 14 धावा आहेत या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एस डीजे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दूध की सफेदी उद्या, कारण की आज सर्वांचे कपडे माखलेले आहेत. धाव संख्या 14 धावा. चेंडू शिल्लक ते 18 चेंडूमध्ये 37 धावांची गरज. यस, या ठिकाणी काही वेळ आपल्याकडे आहे. आदरणीय सन्मान्य मान्यवरांच्या हस्ते ज्या ठिकाणी ज्यांच्या मार्फत सहकारी लाभलं या स्पर्धेसाठी सन्मान्य विजय शेठजी पाटील, सन्मान्य सुभाषभाई, आदरणीय सन्मान्य भूषण पाटील आणि महेंद्र पाटील, तसेच आदरणीय आत्मारामजी ठाकरे, तसेच आदरणीय सन्मान्य दुर्योधनजी वाघ, आदरणीय सन्मान्य मनोजजी म्हात्रे, तसेच आदरणीय शरद बगली, तसेच आदरणीय हजरतभाई, तसेच संजयभाई म्हात्रे, त्यानंतर आदरणीय राजूभाई म्हात्रे, आदरणीय हरीशभाई रॉयल हब, आदरणीय अजूभाई, आदरणीय विनोदजी भोईर. चहाची सोय कालच्या दिवसामध्ये ज्यांनी केली. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 14. 18 चेंडू 37 धावांची गरज. आदरणीय राजू भोईर, तसेच आदरणीय नागेशभाई म्हात्रे, त्यानंतर आदरणीय दगडू काका पाटील, त्यानंतर आदरणीय मेघनाथजी भगत. अपेल मात्र आपण बघू शकतो चांगली गोलंदाजी आहे मोहन घरत. कालच्या दिवसामध्ये मला वाटतं आम्हाला बघायला मिळाले नव्हते. आज ते आलेले आहेत. लेग बायचवर पण एक त्यांच्या मार्फत धाव सुद्धा दिली गेलेली आहे. मेघनाथजी भगत त्यांनी पाणी दिले कालच्या दिवसामध्ये, आजच्या दिवसामध्ये. तसेच यासिनबाई यूट्यूबची व्यवस्था झाली. तसेच आदरणीय कपिल पाटील आजच्या दिवसामध्ये सहकार्य त्यांनी लाभलं. तसेच आदरणीय मुन्नाबाई हे सुद्धा या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये लाभलेले आहेत आणि त्यांच्या मार्फत चेंडू आपल्याला या स्पर्धेसाठी दिले गेले. राईट आर्म द विकेट, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी हिट करण्याचा प्रयत्न. किशोर दादा यांचा मात्र आपण बघतोय की पुरेपूर प्रयत्न होता हिट मारण्याचा, मात्र स्वतःला सांभाळून डायरेक्ट हिट करायचा होता. फलक आपण बघू शकतो 16 धावा. हो नक्कीच. कालच्या सत्रामध्ये परवाच्या दिवशी सुद्धा म्हटलं जशाप्रमाणे की सर्व जेवढ्या ट्रॉफ्या दिसतात तेवढ्या आदरणीय सन्मान्य महेंद्रजी पाटील आणि भूषणजी पाटील ज्यांच्या मार्फत आलेले आहेत आणि त्या सुद्धा आलेल्या आहेत त्यांच्या आय थिंक आजोबा ज्यांचे परशुराम दामोदर पाटील यांच्या स्मरणार्थ. ऑफसाईडला सुरेख फटका ड्राईव्ह केलाय. काही काळ चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. आता मात्र विनायक म्हात्रे आणि हा फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद डीजे. धाव संख्या झालेली आतापर्यंत आपण बघू शकतो 17 धावा. मैदानाच्या आतमध्ये मागील वर्षाचा स्टार फलंदाज राजन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये जातात. 167 चेंडू आणि 295 धावा. क्या बात आहे. जबरदस्त कामगिरी असलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पाहूया कुठल्या पद्धतीने आपल्या संघाला वाचवण्यासाठी ते आता कार्य करतील. जसं म्हटलं की तुम्ही कागदावरती किती स्ट्रॉंग आहे ते महत्वाचं नसतं,
मैदानाच्या आतमध्ये किती स्ट्रॉंग कामगिरी करतात त्याला महत्वाचं नक्कीच स्थान दिलं जातं. धावसंख्या आतापर्यंत आपण बघू शकतो ते एकूण 17 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. क्या बात आहे, जबरदस्त शतरक्षण झालं होतं विनायकजी म्हात्रे यांच्या मार्फत आणि काय चांगलं क्रिकेट हे दर्शवलं होतं. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, शपळान क्रॉस करण्याचा प्रयत्न, डेड बॉल माफ करा तिकडनं पंचांनी काहीतरी इशारा केलाय, खेळाडूंनी थांबायचंय. बॉल काउंट, रन नाही कारण की यष्टांच्या मागे गेला होता खेळण्यासाठी फलंदाज. येस, लक्षात घ्या यष्टांच्या मागे आणि पिचच्या मला वाटतं जवळजवळ बाहेरच गेले होते त्यामुळे बॉल काउंट असेल. लक्षात घ्या बॉल काउंट असेल, धावा नाही. तर जे क्रिकेटर आहेत त्यांनी लक्षात घ्यायचं आहे. रुपेश मिस्त्री सकाळपासून अतिशय चांगली पंचगिरी करतात. काही ठिकाणी आर्ग्युमेंट सुद्धा झाली. धावसंख्या आपण बघतोय की 51 धावांचं टार्गेट आणि धावसंख्या झालेली आहे ती 17. याचाच अर्थ 34 धावांची गरज आहे. 14 चेंडू 34 धावांची गरज. मोठे क्रिकेटर जे आता होणार आहेत जे खेळण्याचा प्रयत्न करतात त्याने लक्षात घ्यायला हवा. हा चेंडू मात्र हा चेंडू एक धाव देऊन जातोय. असं वाटतं किशोर म्हात्रे पंचांना सांगतात की काय कव्हरअप साठी या, मात्र हरेश भाई यांनी त्या ठिकाणी प्रसन्न भोईर दोघे जण आहेत त्यांना सांगितलं की कव्हर साठी या, मला हिट करायचं आहे. धावसंख्येमध्ये भर पडते एका धावेची. धावसंख्या 18 धावा, आता 33 धावांची गरज असेल. ओ हो 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 आणि जितू राऊत यांच्याकडनं झेल सुटलेला आहे. जितू राऊत यांच्याकडनं झेल सुटला आणि हा झेल किती महाग ठरू शकेल हे येणारा काळ दर्शवणार आहे. बघा राजन म्हात्रे यांच्या नावावरती गेल्या मोसमामध्ये 2019-20 मध्ये आपण जर बघितलं तर 167 चेंडूमध्ये 295 धावा म्हणजे 200च्या जास्त स्ट्राईक रेटने धावा बनवल्यात. तो फलंदाज या मैदानामध्ये आहे आणि त्याला तुम्ही जीवदान दिलेलं आहे. आणि माजी नगरसेवक आहेत, मला वाटते आमचे जयराम माळी या ठिकाणी सूचित करतात की माजी नगरसेवक आहेत, तर नक्कीच मीरा भाईंदर महानगरपालिकेतला एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळते. बघा शांत खेळतात, जास्त प्रेशर घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. सळपत्तल बांधायचा प्रॅक्टिस अतिशय चांगली बघायला मिळते कारण की नवघर संघ ओव्हरऑल जर बघितला तर नक्कीच चांगली प्रॅक्टिस असलेला संघ आहे. 12 चेंडू 31 धावांची गरज. यस विनायक म्हात्रे, बघा क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन झालं. मोहनजी घरत यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली असं म्हणावं लागेल. किती धावा गेल्या तर मोहन घरत यांच्या षटकामध्ये 6 धावा, 2 लेग बाईज आहेत म्हणजे बॅटमध्ये चांगल्या धावा आलेल्या नाही आहेत. लक्षात घ्या कारण की फलंदाजीसाठी माहीर असलेला हा संघ आहे नवघर संघ. राजन म्हात्रे यांचा विचार केला तर माजी नगरसेवक आहेत अशी आत्ताच माहिती मिळते आणि त्यांच्या नावावरती 295 धावांचा एक हिस्ट्री आहे. बॅटला चेंडू लागतोय, पंच लगेच दर्शवतात की बॅटला चेंडू लागला जातोय तर एक धाव ही नक्कीच मिळते. धावफलक पुढे सरकला गेला. 21 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जातात. राजन म्हात्रे यांचा विचार केला तर एकट्यामध्ये गेल्या वर्षामध्ये 24 चौकार या फलंदाजाने एकट्याने मारलेले आहेत. 2019-20 मध्ये पण बघतोय 51 धावांचं टार्गेट, धावसंख्या झाली ती 21 धावा, याचा अर्थ 30 धावांची गरज. प्रसन्न भोईर राईट अमोर द विकेट, ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. वेगवान चेंडू होता, जितू राऊत चेंडूवरती आलेला आहे, चेंडूला पिकअप करतील, थ्रो करतील, मात्र या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी फलंदाज बाद होत आहेत. ते म्हणजे अजय म्हात्रे. थँक्यू विजय. बँडेज पाठवा, फर्स्ट एड पाठवा, फर्स्ट एड पाठवा, फर्स्ट एड पाठवा.
चला फर्स्ट एड देते तोपर्यंत हॅलो फर्स्ट एड देते तोपर्यंत पाणी सुद्धा मैदानामध्ये घ्या. लक्षात घ्या या स्पर्धेमध्ये तुम्हाला काही सूट देण्यात आली, मात्र मोगरपाडा या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाने ड्रेस हा कंपल्सरी आहे. सेम ड्रेस असायला हवा. 11 प्लेयर तुमचे जे आहेत त्यांना मैदानामध्ये जर उतरता तुम्ही तर तुमचा पूर्ण ड्रेस हा कंपल्सरी सेम असायला हवा, अन्यथा 3 धावांची पॅनल्टी तुम्हाला दिली जाईल. हे लक्षात घ्यायचं. या स्पर्धेमध्ये तुमची नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय थोडीशी सहकार्य केला असं म्हणावं लागेल आयोजकांच्या मार्फत आणि मंडळाच्या मार्फत. आणि सर्वांनी सांगितलंय की आम्ही ड्रेस शिवायला दिलेत. त्याचाच अर्थ 1 हप्ता आहे, 1 हप्त्यामध्ये ड्रेस येतीलच, कारण की आता सध्या एवढी कॉम्पिटिशन आहे की तुम्हाला 2 दिवसामध्ये सुद्धा ड्रेस दिला जातो. अगोदर जर आपण बघितलं हॅलो तर आताची एवढी कॉम्पिटिशन या ठिकाणी वाढलेलं आहे, कारण की जे जर्सी बनवून देणार त्यांची अगोदर मालवणीशिवाय पर्याय नसायचा आणि मुंबईशिवाय पर्याय नसायचा. द विकेट. ओ शॉट ऑन पुल स्ट्रेट टू द फिल्डर. आणि या ठिकाणी भरपूर मोठे हात आहेत, त्या ठिकाणी 2 झेल टिपले गेलेले आहेत. आणि काल नक्कीच गेल्या वर्षामध्ये अतिशय चांगलं काम केलं होतं, मात्र या सामन्यामध्ये थोडेसे कमी पडतात राजन म्हात्रे यांचा विचार केला तर. मात्र कालपासून विचार करतोय आपण हितेश म्हात्रे दरम्यान आपण बघू शकतो मिडविकेट क्षेत्रामध्ये हितेश म्हात्रे आहेत. कालच्या दिवसामध्ये एका हातामध्ये झेल त्याने टिपला होता. इकडे चर्चा चालू झालेली आहे की हितेशाने जागा भरून घेतली की काय, मात्र 2 झेल आजच्या दिवसामध्ये त्या क्षेत्रामध्ये आणि काल 1 असे 3 झेल टिपलेले. धावसंख्या आहे ती म्हणजे 22 धावा. राटामूर्त विकेट. ओ चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली किशोर म्हात्रे त्या ठिकाणी चांगला प्रयत्न होता. हरेश म्हात्रे जोपर्यंत चेंडूवरती येतील तोपर्यंत 2 धावा सहजतेने पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 धावेने धावफलक आपण बघू शकतोय थोडस पुढे सरकलाय तो 24 या धावसंख्येवरती. 51 धावांचं टार्गेट आणि ते 51 धावांचं टार्गेट चेस करत असताना आपण बघतोय तर 4थ्या षटकामध्ये आपण आलेलो आहे. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 24 धावा, बरोबर 27 धावांची गरज आहे. 8 चेंडू 27 धावा, 1 मोठा फटका सामन्यामध्ये आणून ठेवू शकतो. प्रत्येक चेंडूला 3 धावा अशी सरासरी. नक्कीच या ठिकाणी आमचे किशोर दादा आहेत, नक्कीच अतिशय चांगलं समीकरण लगेच सांगून देतात. षटकार चौकार नक्कीच यायला हवेत. ओ हवेमध्ये चेंडू आहे, मोठा फटका आहे का, मात्र जितू राऊत या ठिकाणी. अरे बाप रे, एन्जॉयमेंट बघा जितू राऊत यांच्या मार्फत अतिशय चांगले एन्जॉयमेंट. त्यांना माहिती आहे विकेटचं महत्व, कारण की हे फलंदाज जे खेळत होते अतिशय चांगली फलंदाजी करत होते. यस डीजे. शांत हवा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसे बजते हैं कि जैसे छम 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 छम. DJ Vibe in the mix. धन्यवाद 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 डीजे. थोडंसं शांत झालेलं आहे वातावरण आपण बघू शकतो. मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर आता जे फलंदाज बाद झाले, संतोष बाद झाले, त्याच्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. विलास, नितीन आणि विलास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओ सुंदर फटका, नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 6.
नक्कीच 21 धावांची गरज आहे. 6 चेंडू धावसंख्या झालेली आतापर्यंत आपण बघतोय ती म्हणजे 30 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. 6 चेंडू 21 धावांची गरज आहे. मालजीपाडा संघाला जर जिंकायचं असेल तर या धावा राखाव्या लागतील आणि इथे मी म्हणेन तर जिंकायचं असेल नवघर बांदर संघाला तर आपण बघू शकतो की नितीन आणि त्यांच्या जोडीला गेलेला आहे नवीन फलंदाज विलास यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. जितू राऊत यांचा पुढचा चेंडू पहिला चेंडू नक्कीच आपण बघू शकतो फलंदाज सफल होतोय. मला वाटतंय 5 चेंडू आणि 21 धावांची गरज. आता मात्र वाईटची वाट पाहिली. दरम्यान 4 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावांची गरज. जितू राऊत इन फॉर्म बघायला मिळतात. राईट आर्मवर द विकेटचा मारा. ऑन साइडला खेळलाय चेंडू. 1 बाउन्स. चेंडू आटपेल का तर नक्कीच थोडासा आटोपत्या पद्धतीने घेतलेला आहे. चेंडूचा बाउन्स कमी होता. परिणाम आपण बघतोय चांगला थ्रो प्रसन्न भोर यांच्या मार्फत. 3 चेंडू 20 धावांची गरज. नितीन यांना स्ट्राईक मिळाली नव्हती. ज्यावरती स्ट्राईक मिळाली त्यावरती षटकार मारलेला आहे. त्यांचा क्लास त्याने दर्शवलेला आहे. 3 चेंडू 20 धावांची गरज. दरम्यान नितीन राईट द विकेट. आता मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. आतापर्यंत 1 धाव दिलेली या गोलंदाजाने. नितीन यांच्याकडनं नक्कीच मागील वर्षामध्ये सुद्धा अतिशय चांगली खेळी मालजीपाडा संघाने या मैदानावरती केले होते. ओ डान्सिंग डाऊन द विकेट. षटकार आणि या ठिकाणी मालजीपाडा संघ विजयी ठरतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. ते असेल जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना खुर्च्या ज्या आपल्या खुर्च्या आपण नेलेल्या आहेत त्या इथे घेऊन समोर लावायच्यात. खुर्च्या समोर लावून घ्या. आणि 40+ संघाचे जेवढे मेंबर आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी येण्याची विनंती केली जाते. खुर्च्या थोड्या लांब लावा ना. तर या